ठीक आहे. सो आपण पॉवरवरती किंवा शक्तीवरती डिफरंट पर्स्पेक्टिव्ह किंवा डिफरंट दृश्य जे आहेत ते आपण बघत होतो. इज इट ओके? सो त्याच्यामध्ये आपण काल बघितलं होता क्लास पर्स्पेक्टिव्ह, जो मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि क्लास पर्स्पेक्टिव्ह जो इमर्ज होतो किंवा ज्याला आपण वर्ग दृष्टिकोन म्हणतो, हा उदारमतवादी दृष्टिकोन जो आहे, लिबरल पर्स्पेक्टिव्ह जो आहे पॉवरचा, त्याच्या विरोधात हा इमर्ज होताना आपल्याला दिसतो. आणि ह्याच्या अगेन्स्ट जर आपण बघायला गेलं तर अजून एक नवीन पर्स्पेक्टिव्ह जो आहे पॉवरचा, त्याला उच्चभ्रू पर्स्पेक्टिव्ह किंवा उच्चभ्रू दृष्टिकोन, एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह वरती आपण काल एक बेसिक अंडरस्टँडिंग घेतलं होतं. आज एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्हचे जे कुठले थिंकर्स आहेत किंवा त्यांची थेअरी ऑफ डेमोक्रेसी काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. इज इट क्लिअर? गॉट इट? ठीक आहे. सो क्लास पर्स्पेक्टिव्ह आपण बघितला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा लिबरल सोसायटीमध्ये किंवा लिबरल डेमोक्रेसीमध्ये पॉवर, त्यांचं असं म्हणणं आहे लिबरल्सचं की बाबा पॉवर ही जनसामान्याकडे असते, लोकांकडे असते. पॉवर लाईज विथ पीपल. त्याच्या अगेन्स्ट क्लास पर्स्पेक्टिव्ह येतो, तो म्हणतो ना हे चुकीचं आहे की बाबा लिबरल समाज असो, लिबरल डेमोक्रेसी असो, लोक तर तिथे जी आहे पॉवर ही कधीच जनसामान्याकडे नसते, ती कुणाकडे असते? एका वर्गाकडे असते. डॉमिनंट क्लास, वर्चस्व गाजवणारा जो वर्ग आहे त्यांच्याकडे असते. आणि ही पॉवर त्यांना कशा प्रकारे प्रदान होते? त्यांच्याकडे इकॉनॉमिक पॉवर असते, त्यांच्याकडेच कुठली पॉवर असते? पॉलिटिकल पॉवर असते, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर तुम्ही आम्हाला विचारलं की बाबा जनसामान्याकडे किंवा लोकांकडे पॉवर कुठे असते, तर ते म्हणतात सोशलिस्ट सोसायटीज. कुठल्या? समाजवादी समाजामध्ये पॉवर ही जी आहे ही लोकांकडे असते, म्हणून ते त्यांच्या डेमोक्रेसीला सोशलिस्ट डेमोक्रेसी किंवा पीपल्स डेमोक्रेसी असंही म्हणतात. चायना जर आपण उदाहरण घेतलं तर त्याचं ॲक्च्युअल नाव आहे PRC, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना. हां, चायनीज डेमोक्रेसी इज पीपल्स डेमोक्रेसी असं ते म्हणतात. आणि ह्या सगळ्या कंटेक्स्टमध्ये किंवा ह्या सगळ्या डिस्कशन्समध्ये आपल्याला इमर्ज होताना दिसतो एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह, त्याला आपण उच्चभ्रू पर्स्पेक्टिव्ह म्हणतो. हां, सो क्लास पर्स्पेक्टिव्ह आपल्याला मार्क्सने दिलेला आहे, एंजल्सने दिलेला आहे, आणि पुढे जाऊन त्याला डेव्हलप कोणी केलेला आहे? ग्रामसी. ग्रामसीने पण जे आहे तर त्यांनी पॉलिटिकल पॉवर, इकॉनॉमिक पॉवर, ह्याचबरोबर अजून एक पॉवर जो आहे त्याची संकल्पना दिलेली आहे, ती म्हणजे हेगेमनिक पॉवर किंवा ज्याला आपण म्हणतो आयडिओलॉजिकल पॉवर, याचा कन्सेप्ट त्याने दिलेला आहे. जर आज कॅपिटलिस्ट क्लास सगळी सत्ता किंवा ताकद, शक्ती त्यांच्याकडे असेल, त्याच्यामागचं कारण फक्त इकॉनॉमिक पॉवरच नव्हे, तर त्यांच्याकडे अजून एक कुठली शक्ती आहे, त्याचा ते वापर करतात, आयडिओलॉजिक, वैचारिक शक्ती पण एक त्यांच्याकडे असते. हा दृष्टिकोन आपण क्लास पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघितला होता. आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये किंवा डिस्कशन्समध्ये आपल्याला कुठला पर्स्पेक्टिव्ह इमर्ज होताना दिसतो? दॅट इज एलिटिस्ट किंवा उच्चभ्रू पर्स्पेक्टिव्ह. आणि उच्चभ्रू पर्स्पेक्टिव्हचं एक बेसिक अंडरस्टँडिंग काय आहे ते आपण बघत होतो, आठवतंय का? ठीक आहे. सो एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह म्हणा किंवा एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ पॉवर म्हणा, डेमोक्रेसी म्हणा, स्टेट म्हणा, ह्या आपण गोष्टी बघत होतो. बेसिकली एलिटिस्ट यांनी एम्पेरिकल स्टडीज केलेले आहेत किंवा आपण म्हणू शकतो की बाबा त्यांनी सायंटिफिक अनालिसिस केलेलं आहे, फॅक्च्युअल अनालिसिस केलेलं आहे. त्यांनी कुणाचं अनालिसिस केलं? लिबरल सोसायटीजचं पण केलं आणि समाजवादी समाजाचं पण त्यांनी अनालिसिस केलं. आणि ते जे आहेत सोशलिस्ट सोसायटीज त्यांना आपण म्हणतो, ते एंडला कुठल्या कन्क्लुजनवर पोहोचतात? की बाबा कुठेही जावा, काही सांगा, पॉवर ही कुणाकडे असते? इलाइट्सकडे असते, ज्याला आपण म्हणतो उच्चभ्रू. एक वर्ग आहे त्याला ते म्हणतात उच्चभ्रू वर्ग. आणि कुठल्याही समाजामध्ये कुठलीही प्रकार, कुठलीही व्यवस्था असू द्या, कुठलीही सिस्टम असू द्या, पॉवर नेहमी कुणाकडे असते? ते एका ठराविक स्मॉल सेक्शन, एक मायनॉरिटी ग्रुप आहे ज्याला ते एलिटिस्ट म्हणतात, उच्चभ्रू म्हणतात, ह्यांच्याकडेच शक्ती सगळी केंद्रित होते. जसं मनीचा सिद्धांत आहे, पैशाचा सिद्धांत आहे की ते काहीच लोकांच्या हातात कॉन्सन्ट्रेट होते, त्याच प्रकारे शक्ती किंवा पॉवर पण काहीच लोकांच्या हातामध्ये आपल्याला काय होताना दिसतं? कॉन्सन्ट्रेट होताना दिसतं. समजलं का? म्हणून अजून एक मी जे काल डिस्कस केलं होतं की बाबा डेमोक्रेसीच्या बाबतीत बाबा एलिटिस्टचं काय म्हणणं आहे? डेमोक्रेसी नावाची काही गोष्ट आहे का नाही आहे? आपल्या उच्चभ्रू विचारवंताला विचार, बाबा ठीक आहे, मान्य आहे तुझं म्हणणं की बाबा पॉवर ही नेहमी एका वर्गाकडे किंवा उच्चभ्रू वर्गाकडे केंद्रित होते किंवा त्यांच्याकडेच असते, मासेसकडे, जनसमुदायाकडे, जनसामान्याकडे पॉवर ही नसतेच. पण डेमोक्रेसीचा काय? व्हॉट अबाउट डेमोक्रेसी? बघतो तर जगामध्ये सगळीकडे आपल्याला काय दिसतं? डेमोक्रेसीचा राईज दिसतोय, प्रभाव पडलेला दिसत आहे, आणि जास्तीत जास्त देश हे डेमोक्रेटिक राष्ट्र बनत चाललेले आहेत. मग तू अशा वेळेस काय
एलिटिस्ट थेअरीचं महत्व किंवा आपण म्हणू महत्वाची गोष्ट त्यांनी काय सांगितलेली आहे की बाबा डेमोक्रेसी आणि एलिटिझम काय लोकशाही आणि उच्चभ्रू विचार हे आपण कम्पॅटिबल आहेत. काय आहेत? सुसंगत आहेत एकमेकांशी. काय आहेत ते? सुसंगत. डेमोक्रेसीमध्ये पण तुम्ही जर आज बघितलं तर पॉवर कुणाकडे आहे? तर त्यांचं असं म्हणणं आहे एक नवीन वर्ग इमर्ज झालेला आहे ज्याला ते म्हणतात पॉलिटिकल क्लास. कुठला? किंवा पॉलिटिकल पार्टी. आजकालच्या ज्या पॉलिटिकल पार्टी आहेत, राजकीय पक्ष आहेत, ते एक प्रकारचे शक्तीचे गृह झालेले आहेत, पॉवर हाऊसेस. दे हॅव बिकम व्हॉट? पॉवर हाऊस. आणि बघायला गेलं जर पॉवर डेमोक्रेसीमध्ये पण कुणाकडे आहे तर ह्या पॉलिटिकल क्लासकडे आहे आणि हे उच्चभ्रू. म्हणून त्यांनी डेमोक्रेसीला उच्चभ्रू विचारांशी काय केलं आहे? सुसंगत केलेलं आहे. ते थिंक दॅट डेमोक्रेसी जी आहे एलिटिझम बरोबर काय आहे? कम्पॅटिबल आहे. म्हणून इथे इमर्ज होतो एलिटिस्ट कन्सेप्ट ऑफ डेमोक्रेसी किंवा एलिटिस्ट थेअरी ऑफ डेमोक्रेसी. आणि त्यांनी त्यांच्या थेअरी ऑफ डेमोक्रेसीला काय नाव दिलेलं आहे? मार्केट मॉडेल ऑफ डेमोक्रेसी. काय म्हणतात ते त्यांच्या डेमोक्रेसीला? त्यांच्या व्ह्यूला किंवा त्यांच्या दृष्टिकोनाला डेमोक्रेसीच्या एलिटिस्ट किंवा उच्चभ्रू डेमोक्रेसीचा जो व्ह्यू आहे त्याला काय त्यांनी नाव दिलेलं आहे? काय म्हणतात त्याला? मार्केट मॉडेल. त्यांचं असं म्हणणं आहे आम्हाला काहीही हरकत नाही, तुमची इच्छा आहे ना आम्ही डेमोक्रेसी आहे तुमच्याकडे असं म्हणू, काही प्रॉब्लेम नाही, असू द्या. आमच्यासाठी फक्त एकच तत्व आहे, कुठल्याही समाजामध्ये एनी सोसायटीमध्ये डेमोक्रेसी ती सोसायटी डेमोक्रेटिक आहे का नाही आहे ह्यासाठी आम्ही महत्व फक्त एकाच गोष्टी. कुठल्या गोष्टीला महत्व देणार? तिथं पिरियडिक इलेक्शन होत आहे का नाही होत आहे. तुमची इच्छा आहे ना आम्ही तुम्हाला डेमोक्रेटिक राष्ट्र बनावू किंवा डेमोक्रेटिक समाज बनावू, आमची हरकत नाही. एकच क्रायटेरिया असेल की आम्ही म्हणू की तुम्ही डेमोक्रेटिक सोसायटी आहात किंवा तुमच्या इकडे सिस्टम जी आहे ती डेमोक्रेटिक आहे, तुमची प्रणाली कशी आहे? लोकशाही आहे. कधी? तुमच्या समाजामध्ये तुमच्या सिस्टम मध्ये पिरियडिक इलेक्शन होत आहे का? इफ येस इज इनफ. काय? दॅट इज इनफ टू कॉल यू ॲज डेमोक्रेसी. डेमोक्रेसीचा आयडियल अर्थ काय आहे? की बाबा पॉवर लाईंग विथ मासेस. हे खोटं आहे. डेमोक्रेसी जर तुम्हाला म्हणून घ्यायचा असेल तर त्याचा एकच तत्व आम्ही कुठल्या प्रिन्सिपलला महत्व देणार की बाबा तुमच्याकडे पिरियडिक इलेक्शन होत असेल दॅट इज इनफ, आय विल बी हॅपी टू कॉल यू ॲज डेमोक्रेसी. पण लक्षात ठेवा डेमोक्रेसीमध्ये पण बघा पॉवर ही कुठे कॉन्सन्ट्रेट होते? एलिट क्लासकडेच कॉन्सन्ट्रेट होते, उच्चभ्रू वर्गाकडेच पॉवर ही राहते. म्हणून तुम्हाला डेमोक्रेसी जर म्हणायचा असेल तर डेमोक्रेसी म्हणजे नक्की काय? तर एलिट्स किंवा उच्चभ्रू विचारवंतांनी स्वतःची एक थेअरी दिलेली आहे. दे व्ह्यू डेमोक्रेसी ॲज अ मार्केट. काय? कसं बघतात? मार्केट. त्याच्याबद्दल आपण काल बोलत होतो. सो थीम तुमच्या लक्षात आलेली असेल. काल आपण थीम बद्दल बोललो आणि आपण इथे येऊन थांबलो होतो. कुठे? आपण बघितलं की बाबा एलिटिस्ट मध्ये पण दोन अप्रोच आहेत, एक तर आहे ट्रॅडिशनल अप्रोच आणि एक आहे मॉडर्न अप्रोच. हा जो उच्चभ्रू वर्ग आहे तर हा उच्चभ्रू वर्ग कसा आहे? तुम्हाला उच्चभ्रू म्हणण्यासाठी तुमच्याकडे काय असलं पाहिजे? तर तुमच्याकडे जर नॅचरल क्वालिटीज वरती ते जर इम्पॉर्टन्स देत असतील, त्यांच्या म्हणजे कुठल्या व्यक्तीला किंवा कुठल्या वर्गाला जर उच्चभ्रू म्हणायचं असेल तर ते महत्व कशाला देतात? तुमच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी नॅचरल क्वालिटीज, नैसर्गिक कुठल्या ना कुठल्या तरी कौशल्य असणं गरजेचं आहे. तर तो अप्रोच कसा होऊन जातो? ट्रॅडिशनल. त्याला आपण पारंपरिक अप्रोच. आणि मॉडर्न किंवा आधुनिक अप्रोच काय आहे? किंवा नॉट नेसेसरी किंवा ती क्वालिटी जे तुम्हाला उच्चभ्रू म्हणण्यासाठी लागत असेल ती तुमच्याकडे नॅचरली असेल का? नाही. तुम्ही ते आत्मसात पण करू शकता. दॅट स्किल्स कॅन बी एक स्पेसिफिक स्किल आहे, ती तुम्ही कौशल्य आहे ते तुम्ही काय करू शकता? जर तुम्ही आत्मसात जर केली तर तुम्ही पण काय बनू शकता? उच्चभ्रू बनू शकता किंवा उच्चभ्रू वर्गामध्ये तुम्हाला एंट्री असेल. म्हणजे थोडक्यात जे ट्रॅडिशनल अप्रोच आहे त्यांच्यासाठी इलाइट स्ट्रक्चर जो आहे हा क्लोज्ड आहे. काय आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये पार्टिसिपेशनसाठी तुम्हाला काय लागणार आहे? काहीतरी नॅचरल क्वालिटीज लागणार आहे. जनसामान्यामधून कोणीही उच्चभ्रू बनू शकत नाही. पण मॉडर्न अप्रोचेस काय म्हणतात? नाही, ह्या ज्या स्किल्स आहेत त्या तुम्ही अक्वायर जर केल्या तर तुम्हीही काय होऊ शकता? उच्चभ्रू वर्गामध्ये तुमचं पदार्पण केलं जाऊ शकतं. यू कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ एलिटिस्ट. आर यू एबल टू अंडरस्टँड? गॉट दिस पॉइंट? आणि आपण इथे होतो की बाबा द कन्सेप्ट ऑफ एलिट अँड
डेमोक्रेसी किंवा हे कम्पॅटिबल आहेत का? तर एलिटिस्ट स्कॉलर्सने काय केलं आहे, डेमोक्रेसीला आणि एलिटिझमला ह्याला काय केलं आहे, सुसंगत केलेलं आहे. ठीक आहे. आणि आपण आलो होतो इथे एलिटिस्ट थेअरी ऑफ डेमोक्रेसी. ठीक आहे. तर एलिटिस्ट स्कॉलर ज्यावेळेस त्यांची डेमोक्रेसीची संकल्पना किंवा त्यांचा जो अनालिसिस आहे डेमोक्रेसीचा, त्यांचं म्हणणंच क्लिअर आहे की बाबा पॉवर जनसामान्याकडे कधीही नसते. इट इज अ मिथ. हे मिथक आहे. पॉवर मासेसकडे नसावी. इट इज नायदर पॉसिबल नॉर इट इज डिझायर. ते इष्ट पण नाही, हे शक्यही होत नाही, आणि जरी असं कुठं असेल तर ते इष्ट नाही, ते चांगलं नाही आहे. पॉवर ही कशी असली पाहिजे, इलाइट्सकडेच असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी इलिटिझमला आणि लोकशाही किंवा डेमोक्रेसीला काय केलं आहे, सुसंगत केलेलं आहे, कम्पॅटिबल केलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा कुठल्याही देशामध्ये किंवा कुठलाही राष्ट्र हा डेमोक्रेटिक राष्ट्र आहे का, कुठलाही समाज हा डेमोक्रेटिक समाज आहे, एकच क्रायटेरिया आहे. काय क्रायटेरिया आहे? व्हॉट इज दॅट क्रायटेरिया? येस, elitist scholar believe that free and fair election are enough to treat any country as democracy. आम्हाला फक्त याच्याशीच घेणं देणं आहे. फ्री अँड फेअर इलेक्शन होत आहेत, आय एम हॅपी टू कॉल यू ॲज डेमोक्रेसी. इज इट क्लिअर? हा पॉइंट लक्षात आला. आणि जर आपण नीट अनालिसिस केलं तर डेमोक्रेसीचे एक असतं प्रोसिजरल ऍस्पेक्ट, काय म्हणतात त्याला, आणि एक असतं सबस्टॅन्टिव्ह ऍस्पेक्ट, काय म्हणतात त्याला, एक असतं सबस्टॅन्टिव्ह ऍस्पेक्ट आणि एक असतं, थोडक्यात मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो, काही मूलभूत पैलू असतात आणि काही असतं प्रक्रियात्मक पैलू. काय डेमोक्रेसी ह्याला जर तुम्ही बघितलं तर आपण त्याचे दोन ऍस्पेक्ट्स किंवा पैलूवरती फोकस करू शकतो. तुम्ही फक्त प्रक्रियेवरती फोकस करत असाल तर तो ऍस्पेक्ट कुठला झाला, प्रोसिजरल ऍस्पेक्ट. आणि तुम्ही मूल्यांवरती जर फोकस करत असाल तर तो ऍस्पेक्ट होतो सबस्टॅन्टिव्ह ऍस्पेक्ट, मूलभूत पैलू त्याला. डेमोक्रेसीचं मूल्य काय आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेमोक्रेसी? दॅट पॉवर शुड लाय विथ मासेस, पीपल, एम्पॉवरमेंट ऑफ मासेस, हा त्याचा मूल्य झाला. आणि प्रोसिजरल ऍस्पेक्ट्स म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो प्रक्रियात्मक पैलू. प्रोसिजरल ऍस्पेक्ट मीन्स यू ओनली फोकसिंग ऑन द प्रोसिजर्स, म्हणजे इलेक्शन होत आहेत का, हा लोकांना चॉईसेस आहेत का, तर तुम्ही कुठल्या ऍस्पेक्टवर फोकस करताय, फ्री अँड फेअर इलेक्शन होत आहेत का, लोकांना निवडणुकीमध्ये मल्टिपल चॉईसेस तुम्ही देत आहेत का, मग तुम्ही कुठल्या ऍस्पेक्टवर फोकस करताय, प्रोसिजर. तर एलिटिस्ट स्कॉलर्स डेमोक्रेसीच्या कुठल्या पैलूवरती फोकस करतात, मूल्य ह्या पैलूवरती फोकस करत नाही. ते कुठल्या ऍस्पेक्टवरती फोकस करतात, ओनली प्रोसिजरल ऍस्पेक्ट, ज्याला आपण म्हणतो प्रक्रियात्मक पैलूवरतीच ते फोकस करतात. ठीक आहे. आणि त्यांनी कुठला मॉडेल दिलेला आहे, मार्केट मॉडेल ऑफ डेमोक्रेसी. आता हा काय आहे, व्हॉट इज मार्केट मॉडेल ऑफ डेमोक्रेसी, तर तो आपण समजून घेऊया. ठीक आहे. हा मार्केट मॉडेल ऑफ डेमोक्रेसी बघायला गेलं मॅक्स वेबर किंवा शुम्पीटर, काय नाव त्याचं, शुम्पीटर, ह्यांनी हा विकसित केलेला आहे एलिटिस्ट स्कूलमध्ये. कोण आहेत ते दोन विचारवंत, मॅक्स वेबर आणि शुम्पीटर, ह्या दोघांनी हा विकसित केला. आणि त्यांच्या म्हणण्या अनुषंगाने किंवा त्यांच्या अंडरस्टँडिंग अनुषंगाने त्यांचं असं म्हणणं की बाबा डेमोक्रेसी म्हणजे नक्की काय, इट इज ऑल अबाउट इलेक्शन. कुठल्या ऍस्पेक्टवर फोकस करत आहेत ते, ओनली प्रोसिजर, प्रक्रियात्मक पैलू जे आहे त्याच्यावरतीच फोकस करत. डेमोक्रेसी इज ऑल अबाउट इलेक्शन. ते म्हणणार डेमोक्रेसी म्हणजे नक्की काय, तर त्यांचं असं म्हणणं डेमोक्रेसी इज लाईक अ मार्केट. पॉलिटिशियन्स ते काय आहेत, एंटरप्रेनर्स आहेत, आणि लोक ते कोण आहेत, कन्झ्युमर आहेत. त्यांनी अशा प्रकारे डेमोक्रेसीला बघितलं. लोकशाही एक काय, बाजारपेठ आहे. जे पॉलिटिशियन किंवा जे राजकारणी आहेत त्यांना ते काय म्हणतात, हे उद्योजकाप्रकारे काम करतात. आणि जी लोक आहेत किंवा वोटर्स आहेत ते कोण आहेत, कन्झ्युमर्स, त्याला आपण काय म्हणू शकतो, ग्राहक टाईप ते बघतात. कोण जिंकणार, पॉवरमध्ये कोण येणार, तर त्यांचं असं म्हणणं आहे ज्या कुठल्या पॉलिटिकल लीडर किंवा पार्टीचा मॅनिफेस्टो लोकांना मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन देतो, दे विल वोट फॉर इट. आणि ते ताकद किंवा ते सत्तेमध्ये येणार किंवा शक्ती त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट होणार. डेमोक्रेसीमध्ये फक्त वोटरचा रोल काय असतो, लोकांचा रोल काय असतो, इलेक्शन. आणि तेवढं जर तुम्ही चांगल्या प्रकारे बजावून देत असाल, फ्री अँड फेअर ठेवत असाल, तर आम्हाला आनंद होईल. तुम्हाला काय म्हणण्यात, डेमोक्रेसी म्हणण्यात, दॅट इज इनफ फॉर अस.
तुमची हीच इच्छा आहे ना की आम्ही तुम्हाला डेमोक्रेटिक म्हणावं, चालेल. पण कधीही कुठेही पॉवर जी आहे, शक्ती जी आहे ती जनसामान्याकडे असते असं म्हणू नका. ते योग्यही नाही आणि ते म्हणजे आपण म्हणतो इष्टही नाही, ते होऊ शकत नाही आणि ते काय नाहीये, इष्टही नाही. इट इज नायदर पॉसिबल नॉर डिझायरेबल. हा आहे त्यांचा मार्केट मॉडेल ऑफ डेमोक्रेसी. इज इट क्लिअर? सिमिलर व्ह्यूज आपल्याला अजून कोणी देताना दिसलेला आहे? अँथोनी डाउन्स. त्याने पण जी मॉडेल दिलेला आहे त्याला म्हणतात इकॉनॉमिक मॉडेल ऑफ डेमोक्रेसी, सेम ॲज व्हॉट शुम्पीटर आणि वेबर यांनी दिलेला आहे. मग डेमोक्रेसी त्यांच्यासारखी एक बाबा बाजारपेठ आहे. हा, फ्री अँड फेअर इलेक्शन होत असेल, ओके, बस. पॉवर कधीच लोकांकडे नसणार. त्यांचा रोल फक्त वोटिंगशी रिलेटेड आहे. जो कुठली पार्टी त्यांचा मॅनिफेस्टो त्यांना जास्त सॅटिस्फॅक्शन देणार ते त्यांनाच मतदान करणार आणि पॉवर कुणाकडे जाणार, त्यांच्याकडे जाणार. लोकांकडे कधीच पॉवर नसते. आय एबल टू अंडरस्टँड? एलिटिस्ट थेरी ऑफ डेमोक्रेसी काय आहे? त्याला आपण कुठला मॉडेल म्हणतो? मार्केट मॉडेल ऑफ डेमोक्रेसी. इज इट क्लिअर? गॉट दिस पॉइंट? आता आपण बोलणार आहोत काही स्कॉलर्स बद्दल, एलिटिस्ट स्कॉलर्स. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण एक 4 स्कॉलर बघणार आहोत. किती? कोण कोण आहेत? नंबर 1 परेटो, नंबर 2 मॉस्का, नंबर 3 मिशेल आणि नंबर 4 सी राइट मिल्स. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? गॉट दिस पॉइंट? हे 4 स्कॉलर्स एलिटिस्ट स्कॉलर आहेत. मॅक्स वेबर पण येतो ह्याच्यामध्ये, पण जास्त डीप जाण्यात पण काय अर्थ नाही. त्यांनी मार्केट मॉडेल ऑफ डेमोक्रेसी दिलेला आहे असंही आपण बघितलं. इज इट क्लिअर? तर हे 4 स्कॉलरचे विचार काय आहेत आणि ते आपल्या आपसामध्ये कसे बदलतात किंवा ते आपसामध्ये कसे वेगळे आहेत तेही आपण समजून घ्यायचं आहे. ह्याच्यामधला परेटोवरती क्वेश्चन आलेला आहे, मॉस्कोवरती प्रश्न आलेला आहे, किंवा रॉबर्ट मिशेलचा आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे, आणि सी राइट मिल्सने एक कन्सेप्ट दिलेला आहे पॉवर इलाइट. काय? त्या चारहींवरती प्रश्न आलेला आहे. सो यू थिंक दॅट की बाबा आलं तर ह्यांच्याच पैकी जर एलिटिस्ट थेरीमध्ये आलं तर ह्यांच्या थेरीपैकी कुठल्या ना कुठल्या तरी वरती शॉर्ट नोट एक्सपेक्टेड आहे. आणि एक हायर लेवलचा क्वेश्चन पण मी तुम्हाला सांगितलं की बाबा क्लास पर्स्पेक्टिव्ह आणि एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह मध्ये फरक काय आहे. इज इट क्लिअर? गॉट दिस पॉइंट? तो कालच मी डिस्कस केला होता का? येस. ठीक आहे. सो हा जो एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे त्यातला जो पहिला स्कॉलर येतो तो येतो परेटो, आणि ह्याच बरोबर समकालीन एक अजून एक विचारवंत आहे तो आहे मॉस्का. हे दोघही एकाच भागातले आहेत. बोथ आर इटालियन स्कॉलर्स. व्हॉट आर दे? इटालीला बिलॉंग करतात आणि इटालीची ती परंपराच आहे. हे सगळे जे आहेत ते मॅकियावेली जे आहे त्याचे वंशज आहेत. आय एबल टू अंडरस्टँड? थोडंसं रिअलिस्ट व्ह्यू ज्याला आपण म्हणतो ना, एलिटिझम पण आपण जर बघायला गेलं तर एक रिअलिस्ट व्ह्यू देण्याचा प्रयत्न करत आहे. रियालिटी काय, व्हॉट ऑट टू बी पेक्षा व्हॉट इज ह्याच्यावरती फोकस आपल्याला जास्त दिसतो. आणि हा बघा डेव्हलप कोणी केलेला आहे? पेरेटो, मॉस्का, जे कुठल्या भागाशी बिलॉंग करतात? इटालीशीच बिलॉंग करतात. म्हणून मॅकियावेलीचा पण त्यांच्यावरती आपल्याला काय दिसतो? इन्फ्लुएन्स दिसतो. हे जे मी डिस्कस करत आहे ते पुस्तकातून किंवा रेफरन्स बुक मधून घेतलेलं आहे, म्हणून प्लीज फोकस करा आणि हे एवढंच करा. इट इज मोर दॅन इनफ. ठीक आहे? नाही तर काही काही ह्याच्यामध्ये बघितलं असं एक एक पॅराग्राफ देऊन मोकळं केलेलं आहे. तर आपण त्यांची प्रॉपर थेरी बघणार आहोत. परेटो पहिला कोण आहे? त्याचं पुस्तकाचं नाव महत्वाचं आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? माइंड अँड सोसायटी. आणि जिथेही वाटतं की बाबा डोक्याच्या वरून चाललंय तिथं मला थांबवा आणि विचारा. गप्पपणे असं गप्प बसायचं नाही, फक्त डोळे उघडे दिमाग क्लोज आहे तसं करायचं नाही. परेटो परेटो जो आहे त्यांनी इलाइटचं डेफिनेशन दिलेलं आहे. इलाइट उच्चभ्रू. काय? उच्चभ्रू. इलाइट म्हणजे नक्की काय आहे? तर परेटो म्हणतो इलाइट किंवा उच्चभ्रू हा एक सुपिरियर सोशल ग्रुप आहे. काय आहे?
हा, थोडक्यात आपण म्हणू शकतो एक गट आहे, उच्च सामाजिक गट आहे, त्याला तो काय म्हणतो, उच्चभ्रू. इज इट क्लिअर? इथपर्यंत लक्षात आलं? ओके. आता हा जो आहे इलाइट किंवा सुपिरियर सोशल ग्रुप म्हणजे नक्की काय आहे, तर तो म्हणतो इट इज अ ग्रुप ऑफ पीपल. हा जो गट आहे हा एक समूह आहे लोकांचा, विच शो हायेस्ट ॲबिलिटी इन देअर फील्ड ऑफ ऍक्टिव्हिटी. कुठलीही जी ऍक्टिव्हिटी कार्य ते करत असतील त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय आहे, हायेस्ट ॲबिलिटी आहे, विच एव्हर नेचर इट माइट बी. ठीक आहे, एक गट आहे जो त्यांच्या क्रियाकलापांच्या क्षेत्रात सर्वोच्च क्षमता दर्शव, एक हायेस्ट ॲबिलिटी आहे त्यांच्याकडे. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम अ टीचर, आय एम परफॉर्मिंग टीचिंग, टीचिंग इज माय ऍक्टिव्हिटी, बट ही ऍक्टिव्हिटी मध्ये मी उच्चभ्रू आहे का, कशावरून कळेल, माझ्याकडे काय असलं पाहिजे, हायेस्ट ॲबिलिटी असेल तरच मी एलिट सोशल ग्रुपमध्ये जाणार आहे. कुठली ऍक्टिव्हिटी असू द्या, ऍक्टिव्हिटीचा नेचर काही असू द्या, त्या क्रियेचा नेचर किंवा त्याचा जो काही मूळ रूप आहे, स्वरूप काही असू द्या, पण तुमच्याकडे काय असलं पाहिजे, एक युनिक हायेस्ट ॲबिलिटी असलं पाहिजे, तरच तुम्ही त्या सोशल हाय तो जो ग्रुप आहे उच्च सामाजिक गट किंवा इलिट म्हणून तुम्ही ओळखले जाऊ शकता. इज इट क्लिअर? आणि हा जो ग्रुप आहे ज्याला तो सुपिरियर सोशल ग्रुप इलाइट म्हणतो, हा ग्रुप कसा आहे, मायनॉरिटी आहे. तो जो आहे इट इज नॉट इन मेजॉरिटी, इट इज इन मायनॉरिटी, स्मॉल नंबर. आणि ह्या ग्रुपचं वैशिष्ट्य काय आहे, हा एक मायनॉरिटी ग्रुप आहे हु टूक or who take all majority decisions in the society. Once who are elites, हा एक सोशल ग्रुप आहे, या ग्रुपचा पार्ट बनण्यासाठी तुमच्याकडे कुठली तरी हायेस्ट ॲबिलिटी असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही इलाइट कधी म्हणला जाऊ शकता, तुमच्याकडे ती ॲबिलिटी असते आणि तुम्ही काय करत आहात, सगळे निर्णय समाजामधले घेत आहात. दे बिकम द इलाइट. मीडिया मधले इलाइट असतील, टीचिंग फील्ड मधले इलाइट असतील, पॉलिटिक्स मधले इलाइट असतील, जितक्या पण ऍक्टिव्हिटी आहे प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये प्रोसेसेसमध्ये कोण ना कोणतरी तुम्हाला उच्चभ्रू सापडतील. आणि हा तो एक सोशल ग्रुप आहे जे त्यांच्या क्रियेशी रिलेटेड समाजामध्ये काय करतात, सर्व निर्णय घेतात. दे आर इलाइट्स. गॉट दिस पॉइंट? इज दिस पॉइंट क्लिअर? हा, तर हा जो सोशल ग्रुप आहे, सामाजिक जो गट आहे, उच्च सामाजिक गट ज्याला तो इलाइट म्हणतो, हा सोडला जो बाकी राहिलेला जो काही गाळ आहे काय, त्याला तो काय नाव देतो, मासेस, जनसमुदाय म्हणू शकतो. काय म्हणू शकतो त्याला, तो इलाइट ग्रुप सोडला तर बाकीचे सगळे काय झाले, मासेस. म्हणजे समाज वर्गीकरण त्याने दोन मध्ये केलेला, एक तर झालं इलाइट आणि दुसरे झाले मासेस. म्हणजे मासेस कोण आहेत, एक तर ते इलाइट नाहीये, पण मासेसचे पण काही फीचर्स आहेत. काय, तुम्ही जनसमुदाय आहात, त्याचे पण काय फीचर्स आहेत, काय फीचर्स आहेत, लॅक ऑफ क्वालिटीज असतील, ऑफ लीडरशिप, तुमच्याकडे लीडरशिप क्वालिटी नसेल, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी नसेल, किंवा यू माइट बी फिअरफुल ऑफ, हा, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नसेल, भीती वाटते, आहेत हे कोण झाले, मासेस. थोडक्यात अरिस्टॉटल पण म्हणतो बघा, मास्टर्स आणि स्लेव्ह. अरिस्टॉटलचा प्रभाव मॅकियावेलीवर, मॅकियावेलीचा प्रभाव ह्यांच्यावर. समाज दोन गटांमध्ये वाटलेला आहे, एक आहे उच्चभ्रू आणि एक आहे जनसमुदाय, मासेस. उच्चभ्रू कोण आहेत, तर बाबा हा एक सोशल ग्रुप आहे, सोशल ग्रुप आहे, पण हा ग्रुप कसा आहे, मायनॉरिटी मध्ये आहे. त्यांच्याकडे काय आहे, हायेस्ट ॲबिलिटी आहे, जी कुठल्या ऍक्टिव्हिटी ते परफॉर्म करतात त्यामधली त्यांच्याकडे हायेस्ट ॲबिलिटी आहे. आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते कोण आहेत, मासेस आहेत. इलाइटचं वैशिष्ट्य काय, महत्व काय, सगळे निर्णय तेच घेतात. आणि मासेस कोण आहेत, राहिलेले आहेत, तर त्यांची क्वालिटी काय आहे, त्यांच्याकडे कुठले तरी लिडरशिप स्किल्स नसतील, ॲबिलिटी नसतील, आणि हे रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. दे आर फिअरफुल ऑफ टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून हे कशात चूक मानतात, लास्ट पॉइंट, दे फील, त्यांना चूक कशात आहे, आय विल फॉलो द इलाइट, मी उच्चभ्रू जसं म्हणेल ते ऐकेल. दीज आर कॉल्ड ॲज मासेस. परेटोचा बेस कळाला, संपलेला नाही, इथपर्यंत आलं, गॉट दिस पॉइंट.
आपण उच्चभ्रू लोकांचं अनुकरण करावे ह्याचं त्यांना सुख लागतं. का? गॉट दिस? डोंट फॉरगेट. परेटो ह्याने इलाइट वर्ग जो आहे, इलाइट क्लास जो आहे, ग्रुप जो आहे, त्याचंही वर्गीकरण केलेलं आहे. हे त्याच्या विचारांचं महत्व आहे. काय काय आहे? त्यांनी इलाइट ग्रुपला पण वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांनी एक कन्सेप्ट दिलेला आहे. त्या कन्सेप्टला म्हणतात सर्क्युलेशन ऑफ इलाइट्स. काय म्हणतात? ह्याच्यावरती प्रश्न आलेला. काय? मराठीमध्ये सांगतो, डोळे मोठे करू नका. सर्क्युलेशन ऑफ इलाइट्स. ठीक आहे. हे क्लोज लूप मध्ये फिरत. आज हा इलाइट असेल, त्यानंतर हा दुसरा इलाइट. इज इट क्लिअर? ह्याने इलाइट स्ट्रक्चर जो आहे, इलाइट ग्रुप जो आहे, त्याचं दोन मध्ये वर्गीकरण केलं आहे. त्यांनी त्याला दोन नावं दिलेली आहेत. इलाइट्स आर ऑफ टू टाइप्स, नंबर 1 आणि नंबर 2. थोडक्यात मराठीमध्ये आपण म्हणू शकतो शासक उच्चभ्रू वर्ग आणि गैर शासकीय उच्चभ्रू वर्ग, जो आता शासन करत नाही. हा मासेस नाही, हा गैर शासक म्हणजे हा इलाइटचाच भाग आहे. नॉन गव्हर्निंग हा पण एक इलाइटच आहे, पण तो सध्या गव्हर्निंग करत नाही. गव्हर्निंग इलाइट कोण? तर ते म्हणतो द गव्हर्निंग इलाइट इज द वन विच इज बिल्डिंग पॉवर फॉर द टाइम बिंग. समाजामध्ये सध्या सत्ता शक्ती कुणाकडे आहे? जे शासन करत आहे, शासक वर्ग जो आहे, गव्हर्निंग इलाइट यांच्याकडे पॉवर आहे. म्हणून तो इलाइट कोण झाला? गव्हर्निंग इलाइट. पण ह्याच इलाइटच्या स्ट्रक्चर मध्ये अजून एक आहे, सध्या तो शासन करत नाहीये पण तो इलाइट आहे, त्याला तो म्हणतो. आता हा इलाइट काय करतोय? हा त्या गव्हर्निंग इलाइटला रिप्लेस करण्याच्या तयारीत आहे. इट इज कॉन्स्टंटली एंडेवर्स टू रिप्लेस इट बाय शोइंग. जो गव्हर्न करत आहे, दुसरा जो नॉन गव्हर्निंग इलाइट आहे, तो तयारीतच आहे की कधी ह्याला गायब करू आणि मी गव्हर्निंग स्ट्रक्चर मध्ये येऊ. आणि हे करत असताना तो सुपिरियरिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या ॲबिलिटीचा किंवा एक्सेलन्सचा. फॉर एक्झाम्पल मोदीजी. क्या? आय जस्ट एक्सप्लेन, म्हणजे हा बसत नाही. नाउ वी कॅन कॉल मोदीजी ॲज अ गव्हर्निंग इलाइट and we can call the prince as, and what he is trying to do? To replace the governing elite. कळालं का? He divided elite structure into two parts. एक तर तो समाजाचा विभागणी करतो इलाइट आणि मासेस मध्ये, आणि इलाइट मध्ये पण तो दोन वर्गीकरण करतो. एक आहे गव्हर्निंग इलाइट आणि दुसरा आहे नॉन गव्हर्निंग इलाइट. इथपर्यंत कळालं का? आणि समाजामध्ये आपल्याला काय सापडतं? तर गव्हर्निंग इलाइट आणि नॉन गव्हर्निंग इलाइट ह्यांच्यामध्ये आपल्याला काय सापडतं? इज इट क्लिअर? ते 2100 देणार, हे 3000 देणार. कळतंय? हेच सापडतं फक्त. फाईट हे कुणाच्यात आहे? गव्हर्निंग इलाइट आणि मासेसची फाईट, किंवा मासेस फाईट मध्ये आहे असं कुठेही नसतं. इज इट क्लिअर? फॉल्स कॉन्शियसनेस. आणि ह्याच्यामुळे निर्माण होतं, त्याला तो म्हणतो आज गव्हर्निंग इलाइट आहे, ह्याला डिस्प्लेस करण्यासाठी नॉन गव्हर्निंग इलाइट असतो, जो सतत प्रयत्न करत असतो किंवा मी किती भारी, माझं कौशल्य चांगलं, आणि तो त्याला रिप्लेस करतो. म्हणजे पॉवर जी आहे ही या क्लोज लूप मध्येच फिरत असते. आता गव्हर्निंग इलाइट कडे असणार आणि उद्या सत्ता पलट जर झाली तर नॉन गव्हर्निंग इलाइट येणार. पॉवर गव्हर्निंग नॉन गव्हर्निंग ह्यांच्यामध्येच क्लोज लूप मध्ये फिरत असते. त्याला तो म्हणतो सर्क्युलेशन ऑफ इलाइट. समाजामध्ये जनसमुदायाकडे, जनसामान्याकडे, मासेसकडे पॉवर कधीही ट्रिकल डाऊन होतच नाही. पॉवर ऑलवेज शिफ्ट हँड्स बिटवीन these two elites, governing, that is what is circulation of elites. masses कडे कधीही पॉवर जात नाही. इज दिस पॉइंट क्लिअर? म्हणून तो म्हणतो masses have no chance of entering the ranks of elites. ठीक आहे, जनतेला उच्चभ्रू श्रेणीत प्रवेश करण्याची संधी ही नसते. हम नहीं
बाकी के जो मासेस है वो कैसे रहेंगे, इलाइट्स नहीं बनेंगे, वो क्या रहेंगे, मासेस ही रहेंगे. एक तो उनके पास एबिलिटी नहीं होगा, नॅचरल क्वालिटी असते, किंवा दे माइट बी फिअरिंग फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. कळालं का? किती छान सांगितले. काय प्रॉब्लेम आला इथपर्यंत? नाही. आता लक्षात घ्या, परेटोने हा जो इलाइट वर्ग आहे त्याचे काही क्वालिटीज सांगितलेले आहेत. एकतर तो म्हणतो की बाबा इलाइट बनण्यासाठी तुमच्याकडे जी क्वालिटीज आहे ती कशी असली पाहिजे, नैसर्गिक नॅचरल क्वालिटी असणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, बाबा एकतर इंटेलिजन्स आणि टॅलेंट, बुद्धिमत्ता आणि प्रतिभा, हे तर लागतं इलाइट बनण्यासाठी. ह्या दोन महत्वाच्या तर आहेच आहे, पण अजून दोन महत्वाच्या ज्या क्वालिटीज आहेत इलाइट बनण्यासाठी, जसं मॅकियावेली सांगतो की बाबा प्रिन्स शुड बी फॉक्स अँड लायन. आठवत आहे, हाच प्रभाव परेटोवर सापडतो. इलाइट बनण्यासाठी तुम्ही कोण असलं पाहिजे, इंटेलिजंट असलंच पाहिजे, तुम्ही टॅलेंटेड असलंच पाहिजे, पण ह्याच बरोबर दोन महत्वाचे अॅनिमल क्वालिटीज पण तुमच्यात पाहिजे. आणि त्या कुठल्या आहेत, कनिंगनेस. ह्या महत्वाच्या क्वालिटीज आहेत इलाइट्स मध्ये, आणि ह्या क्वालिटीज ज्या आहेत ह्या नॅचरली असतात. काय असतात, नॅचरल. यू आर बॉर्न टू बी. इलाइट इज बॉर्न, ही इज नेव्हर मेड, असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. जे लायन्स जे असतात, काय लायन्स ज्याला आपण म्हणू शकतो सिंह, त्यांच्यामध्ये बेसिकली काय असतं, करेज असतं. आणि हे लायन्सला तो म्हणतो की बाबा हे कधी सत्तेत असतात, ज्यावेळेस समाज जे स्टेटस को जे आता पॉवर मध्ये असतील त्यांचा प्रयत्न काय असतो की बाबा पॉवर मध्ये राहण्याचा, म्हणजे स्टेटस को स्टॅबिलिटी ज्याला आपण म्हणू शकतो, यथास्थिती राखण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि त्यासाठी त्यांच्याकडे कुठली क्वालिटी असणं गरजेची असते, करेज. आणि ज्यावेळेस समाज, सोसायटी चेंजेस मध्ये जातो किंवा त्याच्यामध्ये बदलाव होत असतात, त्यावेळेस कुठले इलाइट्स फॉरफ्रंटला येतात, बोलले कनिंग. कुठले, कनिंग. सो तो म्हणतो की दे आर मोर सुटेड टू द मेंटेनन्स ऑफ स्टेटस को अंडर स्टेबल कंडिशन. लायन हा जो इलाइट आहे, ही जी क्वालिटी ज्याच्यामध्ये आहे, हा कधी सुटेबल असतो, ज्यावेळेस समाज कसा असेल, स्टेबल असेल. म्हणून ते आपली सत्ता जी आहे, स्टेटस को जो आहे ते मेंटेन ठेवू शकतात. पण ज्यावेळेस समाजामध्ये काही टर्मोइल्स येतात, काय म्हणतात त्याला आपण, चेंज होण्याचा प्रयत्न असतो, इथे कुठला इलाइट स्ट्रक्चर सुटेबल असतो, जो कनिंग असतो, ज्याच्यामध्ये धूर्तपणा जो आहे तो सत्तेमध्ये चांगल्या प्रकारे काम कार्यरत करू शकतो. पण बघा त्यांनी काय सांगितलं, कुठल्याही वेळेस समाजमध्ये स्टॅबिलिटी असेल, लायन्स शासन करताना दिसतील, ती जी क्वालिटी आहे. आणि स्वतः समाजामध्ये टर्मोइल असेल तर ज्यांच्याकडे कनिंगनेस ही जी क्वालिटी आहे ते तुम्हाला शासन करताना दिसते. आणि हे आपसात ही सत्ता बदलत राहते, शक्ती या हातातून दुसऱ्या हातातून जाते. ज्यावेळेस लायन सत्तेत असतात त्यावेळेस ते फॉक्सला आपले सबऑर्डिनेट्स बनवतात, आणि ज्यावेळेस फॉक्सेस सत्तामध्ये असतात ते लायन्सला आपले सबऑर्डिनेट बनवतात. पण प्रत्यक्षात पॉवर ही ह्यांच्यामध्येच हात जे आहे बदली करत असते, पक्ष बदली करत असते, किंवा आपण म्हणू शकतो सर्क्युलेशन होत असते. पण जनसमुदायाकडे, जनसामान्याकडे कधीही सत्ता जात नाही. देर इज नथिंग कॉल्ड ॲज ट्रिकल डाऊन इफेक्ट ऑफ पॉवर. असं कधीही होत नाही. इज इट क्लिअर, गॉट दिस? म्हणून तो म्हणतो पॉवर सर्क्युलेट्स इन अ क्लोज लूप बिटवीन फॉक्सेस अँड देर इज नो ट्रिकल डाऊन इफेक्ट ऑफ पॉवर. आणि त्यांनी एक कन्सेप्ट दिलाय किंवा वाक्य दिलेलं आहे, तुम्ही इतिहास बघा, काय त्याचं वाक्य असं आहे, इफ यू लुक इन टू द हिस्ट्री, आपल्याला काय दिसेल, इट इज ग्रेव्हयार्ड ऑफ अरिस्टोक्रसी. अभिजात वर्गच जे आहेत ते तुम्हाला सत्तेमध्ये सापडतील, अरिस्टोक्रसीच सापडेल, डेमोक्रेसी कुठे सापडत नाही. आणि आताच्या काळात जर तुम्ही म्हणत असाल आम्ही डेमोक्रेसी आहोत, चालेल, फक्त एकच सांगा, तुमच्याकडे पिरियडिक इलेक्शन होत आहेत का, बस आमच्यासाठी तुम्हाला डेमोक्रेसी म्हणण्यासाठी हे पुरेसं आहे. पण पॉवर कधीही मासेसकडे, जनसामान्याकडे नसतेच. गॉट दिस पॉइंट? डेमोक्रेसी म्हणजे त्यांच्यासाठी काय, इट इज नथिंग बट, are you able to understand this? Got this?
व्हेरी इंपॉर्टंट स्कॉलर परेटो. गॉट दिस पॉइंट? ठीक आहे. आता भारताच्या कंटेक्स्ट मध्ये पण आपण सर्क्युलेशन ऑफ इलाइट्स हा कल्पना जी आहे त्याचा रेलेव्हन्स बघू शकतो. कुठल्या कन्सेप्ट मध्ये, कंटेक्स्ट मध्ये? सर्क्युलेशन ऑफ, भारतीय पॉलिटिक्स मध्ये. आता ब्रिटिशांनी ट्रान्सफर केली पॉवर. आपल्याला जो इंडिपेंडन्स भेटतो, दिस पॉवर वॉज ट्रान्सफर्ड कुणाकडे? काँग्रेसकडे. आणि काँग्रेस सत्तेमध्ये राहिली साधारणपणे 4th जनरल इलेक्शन पर्यंत. 1960s मध्ये आपल्याला दिसतं की बाबा काँग्रेसमध्ये ब्रेकडाऊन होतो, त्या पॉवर स्ट्रक्चर मध्ये ब्रेकडाऊन होतो आणि आपल्याला काय राईज होताना दिसतात? प्रादेशिक पार्टीज ज्या आहेत, संघ आहे किंवा आपण म्हणू शकतो पार्टीज आहेत, ते राईज होताना आपल्याला दिसतात. समजतंय? 60s 80s ह्याच्यामध्ये एक नवीन इलाइट स्ट्रक्चर आपल्याला इमर्ज होताना दिसतो. तो म्हणजे कुठला वर्ग? ओबीसी. हे होते डोमिनंट क्लास. हा, आणि ह्या पार्टीजचे जे कोण लीडर्स होते, दे बिकेम द न्यू इलाइट. योगेंद्र यादव हे एक पॉलिटिकल थिंकर आहेत, ते पॉलिटिशियन पण आहेत. त्यांनी ह्या कन्सेप्टला नाव दिलेलं आहे डेमोक्रेटिक अपसर्ज. त्याला तुम्ही म्हणू शकता फर्स्ट डेमोक्रेटिक अपसर्ज जो आहे. ओबीसी हा जो वर्ग आहे, त्यांचे जे इलिटिशियन पॉलिटिशियन्स आहेत किंवा इलाइट स्ट्रक्चर आहेत, ते सत्तेमध्ये येताना आपल्याला नवीन इलाइट स्ट्रक्चर निर्माण होताना आपल्याला दिसतो. पुढे 90s मध्ये बसप, बहुजन समाज पार्टी, इट टूक पॉवर इन द लार्जेस्ट स्टेट ऑफ इंडिया. कुठे? यूपी मध्ये. आणि आपल्याला दिसतंय की बाबा एक नवीन इलाइट अजून आपल्याला येताना दिसतो. तिचं नाव काय? मायावती. आता शी ऑल्सो रिप्रेझेंटेड न्यू इलाइट. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा काँग्रेसकडनं ओबीसी कडे पॉवर येताना दिसते. ओबीसी नंतर ती शेड्यूल कास्ट ह्यांच्या इलाइट्स कडे जाताना आपल्याला दिसते. आणि परत आज आपण बघू शकतो हा सर्क्युलेशन बीजेपी मध्ये परत अपर कास्ट कडे गेलेला आहे. म्हणून बघा, पॉवर ज्यावेळेस बघायला जातं, जनसमुदायाकडे कधीच पॉवर आलेली नाही. पॉवर नेहमी इलाइट्स मध्येच फिरत राहिलेली आहे. लोकांकडे कधीच पॉवर गेलेली नाही. पहिले काँग्रेसचे लीडर्स, नंतर ओबीसी लीडर्स, नंतर जे काही बसप पार्टी आहे किंवा ज्या खालच्या पार्टी आहेत त्यांचे लीडर्स, यांच्याकडे पॉवर आली आणि आता परत ती हँड चेंज करून कुठे गेलेली आहे? परत त्या लूप मध्ये चाललेली आहे. जनसमुदायाकडे कुठेही कधीही पॉवर आलेलीच नाही आहे असं आपण सांगू शकतो. ठीक आहे. आज ओबीसी लीडर उगमेश येणे, दलित लीडर उगमेश येणे, ह्याचा अर्थ असा नाही की पॉवर जी आहे ती ग्रासरूटला गेलेली आहे. ती पॉवर कुठे कॉन्सन्ट्रेट झाली? त्यांच्या लीडर्स मध्ये कॉन्सन्ट्रेट झाली. पण जनसमुदायाकडे कधीही, जनसामान्याकडे कधीही पॉवर गेलेली नाही असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात त्याचा अप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर? सो पॉवर ऑलवेज शिफ्ट हँड between fox and lions. One time it might be lions, another time it will be foxes. But सामान्य लोकांकडे, मासेस कडे कधीही शक्ती जाणार नाही, सत्ता त्याच्या हातात कधी येणार. गॉट दिस पॉइंट? याचबरोबर अजून एक विचारवंत आहे ज्यांनी एलिटिस्ट थेरी किंवा एलिटिस्ट कन्सेप्ट दिलेला आहे, एक दृष्टिकोन मांडलेला आहे, ते आहे मॉस्का. आणि ह्याच्या पुस्तकाचं नाव काय आहे? द रुलिंग क्लास. बेसिकली मॉस्का ह्याने समाजाचं विभाजन 2 भागामध्ये केलं आहे. परेटोने पण 2 भागात केलं होतं. एक होतं इलाइट, दुसरं होतं मासेस. ह्यालाच वेगळ्या पद्धतीने मॉस्काने सांगितलेलं आहे. तिथं तो इलाइट आणि मासेस न म्हणता शब्द काय वापरतो? एक जो समुदाय आहे, ग्रुप आहे, त्याला तो म्हणतो रुलिंग क्लास, त्याला आपण म्हणू शकतो शासक वर्ग. आणि मासेसला तो नाव काय वापरतो? रूल्ड क्लास, त्याला आपण म्हणू शकतो शासित वर्ग. कळतंय? इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? समजतंय मॉस्काने काय केलंय? समाजाचं वर्गीकरण 2 भागामध्ये केलं आहे. इलाइट्सला तो म्हणतो रूल्ड क्लास, जसं परेटो इलाइट्स म्हणतो तसा हा काय वापरतो शब्द? रूल्ड क्लास, किंवा ज्याला आपण शासक वर्ग म्हणू. आणि जे मासेस आहेत त्यासाठी तो शब्द काय वापरतो? रूल्ड क्लास, किंवा ज्याला आपण शासित वर्ग म्हणतो. आणि ह्यांनी जे आहेत, मॉस्काचं महत्व काय आहे? परेटो आणि मॉस्का यामधला डिफरन्स हाच आहे. परेटोच्या म्हणण्या अनुषंगाने इलाइट बनण्यासाठी तुम्हाला नॅचरल क्वालिटी असणं गरजेचं आहे. मॉस्का म्हणतो नॉट नेसेसरी, दॅट स्किल कॅन बी ॲक्वायर्ड ऑल्सो.
कोणीही इलाइट बनू शकतो, तथापि परंतु त्याच्याकडे काय असलं पाहिजे? द बेसिस टू बिकम इलाइट इज ऑर्गनायझेशन स्किल. त्याला आपण मराठीत म्हणू शकतो हे कौशल्य असणं गरजेचं आहे. संघटनात्मक कौशल्य हे त्याच्याकडे असणं गरजेचं, आणि ही स्किल तुम्ही अक्वायर करू शकता. इलाइट्स समाजाच्या कुठल्याही भागातून निर्माण होऊ शकतात जर त्यांच्याकडे ही स्किल त्यांनी आत्मसात केली तर. इलाइट बनण्यासाठी कुठलं कौशल्य गरजेचं आहे? ऑर्गनायझिंग स्किल. म्हणून त्याचं जे पुस्तकाचं नाव आहे द रुलिंग क्लास. आज हा रुलिंग क्लास किंवा हा जो रुलिंग वर्ग आहे, ज्याला आपण म्हणू शकतो शासक वर्ग आहे, हा का शासन करत आहे? तर त्यांच्याकडे कुठली स्किल आहे? ऑर्गनायझिंग स्किल आहे. संघटनात्मक कौशल्य ज्याला आपण म्हणू शकतो हे त्यांच्याकडे आहे, म्हणून ते आज शासन करत आहेत. आणि ज्यांच्याकडे नाही आहे ते कोण बनतात? रूल्ड क्लास. त्याला आपण मासेस म्हणून पण संबोधित करू शकतो, पण त्यांनी जे शब्द वापरले तेच वापरले की जरा बरं वाटतं. रूल्ड क्लास आणि रुलिंग क्लास, रुलिंग क्लास आणि रूल्ड क्लास. इज इट क्लिअर? गॉट दिस पॉइंट? मॉस्काच्या मते त्याचं असं म्हणणं आहे, हा जो रुलिंग क्लास आहे, काय शासन करणारा जो वर्ग आहे, तुम्ही जर नीट त्याचा अनालिसिस केला, तो म्हणतो त्यांच्याकडे काय असतं? वेल्थ, शक्ती, प्रेस्टीज, समाजामधली जास्तीत जास्त पॉवर किंवा आपण म्हणू शकतो संपत्ती, प्रतिष्ठा, सत्ता, शक्ती हे कुणाकडे असतं? या रुलिंग क्लासकडे असतं. ठीक आहे. आणि जे शासित वर्ग जो आहे किंवा रूल्ड क्लास आहे, त्यांच्याकडे कॅपॅबिलिटीज नसते. दे आर नॉट इवन compatible to replace. You cannot replace the ruling class. तुमच्याकडे ती ॲबिलिटीज नसणार किंवा तुमच्याकडे ते काय नसणार, यू आर नॉट इवन कॉम्पिटिटंट इनफ टू डू दॅट. ठीक आहे. तुमच्या समाजामध्ये कुठलंही फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असू द्या, वेदर इट इज डेमोक्रेसी, व्हॉट एव्हर, कुठलंही फॉर्म असू द्या, तो म्हणतो की बाबा हा जो रुलिंग क्लास आहे, हा जो मायनॉरिटी क्लास आहे, त्याच्याकडेच सगळी काय असते? पॉवर जी आहे ती केंद्रित होते. हे अल्पसंख्याकांकडेच असतात, शक्ती वापरणे ही ह्यांच्याकडेच असते. आणि हा जो रुलिंग क्लास आहे हा तो म्हणतो इट इज अ लाईक अ पॉलिटिकल क्लास. आणि हा सत्ता करत असताना, शासन करत असताना दाखवतो की बाबा ही रिप्रेझेंट द मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट अँड इन्फ्लुएन्शियल ग्रुप. समाजामधील आपण म्हणू शकतो महत्वाच्या प्रभावशाली गटांच्या हिताचे ते काय करत असतात? प्रतिनिधित्व हे करत असतात. पण तुम्हाला हा जो रुलिंग क्लास बनायचा असेल तर तुमच्याकडे कुठली स्किल असणं गरजेचं असतं? ऑर्गनायझेशन स्किल. समाजामधली सगळी पॉवर, वेल्थ, संपत्ती, प्रतिष्ठा ह्याच लोकांकडे किंवा ह्यांनाच ते प्राप्त असतं. इज दिस पॉइंट क्लिअर? नाउ हाऊ डज ही डिफर फ्रॉम परेटो? एकतर नॅचरल आणि मॉस्का काय म्हणतो? ॲक्वायर्ड पण असू शकतो. तुम्ही ते स्किल्स आत्मसात केल्या तर तुम्हीही काय बनू शकता? रुलिंग क्लास बनू शकता. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? म्हणून इथं दिलेलं आहे बघा, डिफरन्स बिटवीन परेटो अँड मॉस्का. परेटो आणि मॉस्काचं आपण जर कंपॅरिझन जर केलं तर मॉस्का आपल्याला थोडासा डेमोक्रेटिक दिसतो. काय दिसतो? डेमोक्रेटिक. म्हणजे असं का म्हटलं जातं? तर मॉस्काचं असं म्हणणं आहे की बाबा कोणीही रुलिंग क्लास मध्ये पदार्पण करू शकतं. त्यासाठी कुठली नॅचरल क्वालिटीची गरज नाही. हा फक्त कुठली स्किल लागते? ऑर्गनाइज स्किल लागणे गरजेचं आहे. परेटो असं म्हणत नाही. परेटो रिगार्ड्स इंटेलिजन्स, टॅलेंट्स हे आउटस्टँडिंग क्वालिटीज आहेत इलाइटचे. आणि मॉस्काचं असं म्हणणं आहे रुलिंग क्लास इट इज, त्याकडे काय असलं पाहिजे? ऑर्गनायझेशनल कॅपॅसिटी ऑफ ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशनल स्किल्स असणं गरजेचं आहे. म्हणून मॉस्का आपल्याला काय वाटतं? थोडासा डेमोक्रेटिक दिसतो, म्हणजे सर्वसामान्य किंवा जनसमुदायाला पण तो महत्व देतो. तिकडनंही इलाइट इमर्ज होऊ शकतो जर त्यांनी ते स्किल ॲक्वायर केले तर. परेटो अशा कुठल्याही गोष्टीला महत्व देत नाही. तर मॉस्काचं असं म्हणणं आहे लीडरशिप कुड इमर्ज ॲट ऑल लेवल्स इन्क्लुडिंग ग्रासरूट लेवलला पण ते इमर्ज होऊ शकतो. समाजात तळगळा सर्व स्तरांवर नेतृत्व उदयास येऊ शकते असा त्यांचा विश्वास होता, असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचं असं म्हणणं आहे की बाबा
समाजामध्ये जितके पण स्ट्रक्चर्स असतील, जितके पण लेवल्स असतील, त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, दे हॅव दॅट पोटेन्शियल, की बाबा ते छान प्रकारे ऑर्गनायझर्स जे आहेत तिकडनं निर्माण होऊ शकतात. म्हणून आपल्या समाजाच्या बाहेर जाऊन दुसऱ्या समाजाकडे किंवा दुसरीकडनं ते लिडरशिपची अपेक्षा करत नाही. लिडरशिप ते त्यांच्याच समाजातून काय होत असतात, इमर्ज होत असतात, असं त्याचं म्हणणं आहे. हा पॉईंट नाही लक्षात राहिला तरी चालेल, पण एवढं लक्षात ठेवा, परेटो आणि मोस्कामध्ये फरक काय. मोस्का थोडा डेमोक्रेटिक वाटतो. परेटोसाठी पॉवरचा हा जो लूप आहे, सर्क्युलेशन हा क्लोज लूप आहे, सामान्यांना त्याच्यामध्ये एंट्री नाही. मोस्काचं असं म्हणणं आहे नॉट नेसेसरी. हा ऑर्गनायझिंग स्किल असेल, ती अक्वायर्ड पण असेल, तर तुम्ही एक रुलिंग क्लासमध्ये किंवा उच्चभ्रू वर्गामध्ये तुमचं पदार्पण होऊ शकतं. हा त्या दोघांमधला फरक आहे. कळालं का? इज इट क्लिअर? मोस्काचे विचार, दोघांमधला फरक, इज इट क्लिअर? पुढे ह्याच्याबद्दल तर आपण बोललेलो आहोत. ही इज रॉबर्ट मिशेल. पुस्तकाचं नाव, हा मोठं नाव आहे, पण त्याचं फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि यांनी एक कायदा दिलेला आहे, त्याला म्हणतात आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की. आणि हा लॉ आतापर्यंत सगळ्यात प्रूव्हन लॉ मानला जातो पॉलिटिक्स मध्ये. तेव्हा हा कायदा जो आहे तो आपण प्रूव्ह करू शकतो की हो असं झालेलं आहे. म्हणून इट इज अ ओनली लॉ. बाकीचे सगळे लॉ फेल होतात, पण हा लॉ कुठेही फेल झालेला आपल्याला दिसत नाही. दॅट इज, म्हणून तो म्हणतो इट इज आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की. ऑलिगार्की म्हणजे कुलीनशाही, अरिस्टोक्रसी म्हणजे अभिजात शाही, असंही आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? दोन्हीही रूल बाय फ्यूच आहे. ऑलिगार्की, अरिस्टोक्रसी इज रूल बाय फ्यू. पण ऑलिगार्की मध्ये असं म्हटलं जातं आणि अरिस्टोक्रेसी मध्ये डिफरन्स काय आहे? अरिस्टोक्रसी रूल बाय फ्यू रिच. ठीक आहे, गॉट इट? तो हा म्हणतो आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की. इसेन्स काय आहे त्याचा, मेन केंद्रबिंदू म्हणा किंवा सार काय आहे, तो जर आपण नीट समजून घ्या. कुठलीही पॉलिटिकल सिस्टम असू द्या, मिशेल काय म्हणतो, ऑलिगार्की इज द आयर्न लॉ. वेदर इट इज सोशलिस्ट पार्टीज, वेदर दे आर कॅपिटलिस्ट बुर्जुआ पार्टीज, किंवा तुम्ही लिबरल समाजामध्ये जा, सामाजिक समाजवादी समाजमध्ये जा, कुठेही जा, त्यांच्या पार्टीज बघा, त्यांची डेमोक्रेसी बघा, काही करा, तुम्हाला काय दिसणार आहे? पॉवर इज कॉन्सन्ट्रेटेड इन द हँड्स ऑफ इन लिबरल पार्टीज अँड सिच्युएशन इज नॉट डिफरंट इन केस ऑफ सोशलिस्ट. हा, दोघांमध्ये हे असंच होतं. पॉवर नेहमी काय होणार? कॉन्सन्ट्रेटेड इन द हँड्स ऑफ इलाइट्स, फ्यू पीपल. म्हणून तो म्हणतो आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की, रूल बाय फ्यू. इज इट क्लिअर? इरिस्पेक्टिव्ह ऑफ द आयडियोलॉजी, कुठलीही आयडियोलॉजी असू दे, फरक पडत नाही. पॉवर नेहमी कॉन्सन्ट्रेट कुठे होणार? इन द हँड्स ऑफ इलाइट्स. इज दिस पॉइंट क्लिअर? रॉबर्ट मिशेल गॉट दिस पॉइंट? नाव मिशेलच्या बाबतीत जर बघायला गेलं तर असं का होतं काय, तर त्यांनीही त्याच्या बाबतीत सांगितलं वाय दिस हॅपन्स, की बाबा सत्ता, पॉवर, शक्ती जी आहे ती फक्त उच्चभ्रू लोकांच्या हातात का केंद्रित होते, त्या मागचं कारण काय? इज इट क्लिअर? आता बघा मॉस्का, काय इकडे बघा, मॉस्का, परेटो, यांनी कशाला महत्व दिलं आहे? कौशल्याला महत्व दिलेलं आहे. कशाला महत्व दिलेलं आहे? कौशल्याला. पण मिशेलचं महत्व काय आहे? ह्यांनी प्रोसेसला महत्व दिलेलं आहे, प्रक्रियेला महत्व दिलेलं आहे. कशाला? समजतंय? प्रक्रियेमध्ये अशा काही गोष्टी घडतात की काही वर्ग, काही गट महत्व प्राप्त करून घेतात, काही व्यक्ती महत्व प्राप्त करून घेतात. काय होऊन जातं की ते इनडिस्पेन्सिबल होऊन जातात, त्यांना हटवूच शकत नाही, त्यांच्याशिवाय कुठलं पानच हलणार नाही. बरं का सुहास? प्रक्रियेमध्ये अशी गोष्टी होतात की कुठलंही ऑर्गनायझेशन ज्यावेळेस स्थापित होते, हा त्याचा उद्देश असेल की सगळ्यांना साठी काम करण्यासारखा असेल, किंवा त्याचा एम डेमोक्रेटिक असू शकतो, सगळ्यांचं एम्पॉवरमेंट व्हावं, बरोबर आहे. पण जसं जसं ऑर्गनायझेशन मोठी होत जाते, काय होत जातं? मोठी होत जाते. काही व्यक्ती जे आहेत त्यांच्या जे काही कौशल्य असतील ते त्या ऑर्गनायझेशनचे फार महत्व होऊन जातात, महत्व प्राप्त करतात. आणि थोडक्यात कधी कधी मग असं होतं की त्यांना किंवा त्यांच्याशिवाय त्या ऑर्गनायझेशनचं काहीच होऊ शकणार नाही, आणि त्या अशा प्रकारे महत्व प्राप्त करतात. तुम्ही त्यांना रिप्लेसच करू शकत नाही. काय करू शकत नाही?
इरिप्लेसेबल होऊन जातात. म्हणून पॉवर त्यांच्याकडे केंद्रित होण्यास चालू होते. प्रक्रियेमध्येच या गोष्टी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. तर म्हणतो बघा की दॅट एनी ऑर्गनायझेशन मे बी सेट अप विथ डेमोक्रेटिक एम्स. Is it clear? But as the organization grows in size and complexities, its management is left in, बरोबर आहे, काही प्रोफेशनल्स कडे, एक्सपर्ट्स कडे त्यांची धागा म्हणतो ना, सूत्र सगळी त्यांच्याकडे हातात जातं. आणि हे जे एक्सपर्ट्स आहे ड्यू कोर्स ऑफ टाइम, हे एक्सपर्ट्स म्हणा, लीडर्स बघा, ते काय बनवून जातात त्या ऑर्गनायझरसाठी इनडिस्पेन्सिबल. त्याला आपण काय म्हणू शकतो, हे तज्ञ किंवा नेते संघटनेसाठी अपरिहार्य बनतात. इज इट क्लिअर? हा, ते भरपूर स्किल्स वापरतात. मॅन्युप्युलेटिव्ह स्किल्स असतील, ओरेटरी स्किल्स असतील, पर्सुएशन स्किल असतील, हा, की सेंटिमेंट्स वापरत असतील. असे करत करत ते काय करतात की ते परपिच्युएट देमसेल्फ इनटू पॉवर. त्या संघटनेमध्ये ते काय करून टाकतात, स्वतःला पॉवर लूप मध्ये कॉन्सन्ट्रेट करून टाकतात. त्यांच्याकडे ओरेटरी म्हणजे बोलण्याचं कौशल्य, संवाद कौशल्य म्हणू शकतो. मॅन्युप्युलेट करता येत असेल त्यांना. आयडिओलॉजिकल स्किल्स असतील किंवा आपण सेंटिमेंट्स, नको त्रास करू, मी आहे ना, अशा त्या टाईपमध्ये, तू कशाला काळजी करतो, अशा टाईपमध्ये सेंटिमेंटचा वापर करून ते त्या ऑर्गनायझेशनमध्ये अशा ठिकाणी पोहोचून जातात की त्यांना बदलणं की त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकणार नाही असं होऊन जातं. दे बिकम prominent by virtue of their expertise and experience that is become very difficult to replace them with. पिरियडिक इलेक्शन घ्या किंवा तुम्ही बदलाव करा, त्यांना तुम्ही रिप्लेस करूच शकत नाही. ते एवढे महत्वाचे बनून जातात काय काय सिस्टम मध्ये. आणि म्हणून म्हणतो की त्यांच्याकडे काय होऊन जाते, अनडिस्प्युटेड पॉवर होऊन जाते. आणि ओरिजिनल एम जे आहे ऑर्गनायझेशनचा कुठला, हा बाजूला होऊन जातो. म्हणून व्यक्तीकडे काही कौशल्य असणं पाहिजे असं काही नाहीये. काही काही व्यक्ती प्रोसेसमध्येच त्यांच्या स्किल्स वापरून एक महत्वाची जागा जी आहे म्हणा, महत्व म्हणा, प्राप्त करू शकतात. आणि मग पुढे पुढे सत्ता, शक्ती त्यांच्याच हातात केंद्रित होत जाते असं म्हटलं जातं. त्यांना हटवणं एवढं सोपं नसतं किंवा ते नामुमकिन होऊन जातो. डॉन को पकडना हा मुश्किल ही नाही, तसं नामुमकिन आहे असं ते बनून जातं. आणि कुठेही जावा ह्याच अशा गोष्टी घडत असतात असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. सो आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की एकतर सर्क्युलेशन ऑफ इलाइट्स त्याला खंडित करतो. कळतंय का? जो परेटो आणि मोस्का एका अर्थाने सांगतात, बिलीव्ह करतात की बाबा इलाइट्स मध्ये पॉवर ही सर्क्युलेट होत जाते. पण आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की ह्या सर्क्युलेशन ऑफ इलाइट्स वरती एवढा विश्वास ठेवत नाही. त्यांचं बेसिकली काय आहे की बाबा कुठलीही गव्हर्नमेंट असो, ती काय होणार, ऑलिगार्कीलाच कन्वर्ट होणार. रूल बाय फ्यू. दॅट इज द आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की. ह्याच्यामध्ये काय बाबा दोन इलाइट्स मध्ये पॉवर बिवर असं काही सत्तामध्ये चेंज होत असतं, सर्क्युलेशन होत असतं असं नाही. कुठेही जावा, कुठलीही संस्था असू दे, कुठलीही सिस्टम असू दे, काही लोक महत्व प्राप्त करतात आणि पुढे जाऊन ते स्वतःला इनडिस्पेन्सिबल बनवतात. म्हणून सत्ता जी आहे त्यांच्याच हातात काय होते, शक्ती जी आहे त्यांच्या हातात काय होतं ते आपल्याला कॉन्सन्ट्रेट होताना दिसते. म्हणून तो म्हणतो आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की. लक्षात आलं का? इज इट क्लिअर? गॉट दिस पॉइंट? सो हे तीन महत्वाचे स्कॉलर आहेत. कुठले कुठले? परेटो, मोस्का आणि रॉबर्ट मिशेल, ज्यांनी एलिटिस्ट थेअरीची नीव किंवा पाया आपल्याला ठेवण्यात येतो. आणि पुढच्या काळामध्ये किंवा कंटेम्पररी टाइम्स मध्ये ह्या थेअरीचा प्रभाव काही विचारवंतांवरती होत असलेला दिसतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत दोन स्कॉलर. एक तर आहे मॅक्स वेबर, काय, आणि दुसरा आहे सी राईट मिल्स. तुम्ही म्हटलं मॅक्स वेबर पेक्षा आपल्याला सी राईट मिल्स हा महत्वाचा आहे, म्हणून त्याच्याबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो सी राईट मिल्स जो आहे हा पण एक एलिटिस्ट स्कॉलर आहे. आणि ह्यांनी बेसिकली हे जे तीन विचारवंत आहेत त्यांच्या विचारावरती स्टडी करून पुढे युएसए ची जी डेमोक्रेसी आहे, कुठली, युएसए छाटी ठोकपणे सांगतो ना, वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री, वी आर अ डेमोक्रेटिक सोसायटी. तर सी राईट मिल्स याने युएस डेमोक्रेसीचा अभ्यास केलेला आहे फ्रॉम उच्चभ्रू दृष्टिकोन, फ्रॉम एलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह. आणि तो म्हणतो की बाबा युएसए इज नॉट ए डेमोक्रेसी. काय? इट इज ए पॉवर इलाइट. काय आहे ते?
म्हणजे युएसए मध्ये आम जनसामान्याकडे पॉवर नसते, पॉवर एका विशिष्ट लोकांकडेच आहे, एका विशिष्ट गटाकडेच आहे, त्याला त्याने नाव दिलेलं आहे पॉवर इलाइट. काय नाव दिलेलं आहे? युएसए मध्ये जी शक्ती आहे ती कुठं केंद्रित झालेली आहे? या पॉवर इलाइट कडे केंद्रित झालेली आहे. कळालं का? पण युएस डेमोक्रेसीचा अभ्यास सी राईट मिल्सने केलेला आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द पॉवर इलाइट, आणि त्याचा जो थीम तो हाच आहे. त्याला हेच समजून घ्यायचं होतं की बाबा युएसए ची डेमोक्रेसी, तिचा नेचर कसा आहे. आणि तो काय म्हणतो, युएसए इज नॉट रूल्ड बाय पीपल, इट इज नॉट डेमोक्रेसी, त्याला म्हणतो रूल बाय पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल. हे सगळं काही मिथ आहे, तथ्य आहे. इट इज रूल्ड बाय पॉवर इलाइट्स. म्हणजे थोडक्यात युएसए इज ऑल्सो अ ऑलिगार्क, कुलीनशाहीच आहे. समजतंय का? इरिटेशन होत आहे? नाही ना? चाललंय डोक्यात? भरतोय मी असं दूध उतू गेल्यागत बाहेर तर नाही ना जाते? ओके. सो युएसए इज ऑल्सो अ पॉवर इलाइट. हितपर्यंत सगळ्यांना कळालं का? आता तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, ह्याचा थीम काय आहे तुमच्या लक्षात आला असेल. ह्यांनी जो अभ्यास केला किंवा कन्सेप्ट दिलाय तो कुणाच्या कंटेक्स्ट मध्ये दिलाय हे लक्षात आहे सगळं. त्याच्यावरती प्रभाव कुणाचा आहे हे लक्षात आला असेल. कुणाचा प्रभाव आहे? उच्चभ्रू स्कॉलर्सचा. कोण कोण आहेत ते? परेटो. इज इट क्लिअर? हा, आणि यांनी कशाचा अभ्यास केलेला आहे? युएस डेमोक्रेसीचा. आणि त्यांनी काय कन्क्लुजन काढलं? पॉवर इलाइट आहे. म्हणजे थोडक्यात युएसए काय आहे? ऑलिगार्कीच आहे. तो हु आर पॉवर इलाइट्स? काय? तर सी राईट मिल्सने पॉवर इलाइट कोण आहेत त्याच्याबद्दल सांगितलं. श्रद्धा, पॉवर इलाइट कोण आहे? तर तो म्हणतो की बाबा प्रत्येक समाजामध्ये काही संस्था, काय, काही संस्था किंवा इन्स्टिट्यूशन फार महत्वाचे असतात. देयर आर सम इन्स्टिट्यूशन विच आर व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी सोसायटी. आणि या इन्स्टिट्यूशनचे जे कोण पोझिशन्स असतात, टॉप मोस्ट पोझिशन्स असतात, काय, ते जे पोझिशन होल्ड करतात ते असतात पॉवर इलाइट. सो पॉवर इलाइट आर द पीपल होल्डिंग टॉप पोझिशन्स इन दिस की इन्स्टिट्यूशन्स. कळतंय का ऐश्वर्या? ठीक आहे. या प्रमुख संस्थेमध्ये उच्च पदे भूषवणारे लोक हे कोण असतात? पॉवर इलाइट असं तो त्यांना नामांकित करतो. कळलं का? समजलं का? एका समाज, कुठल्याही समाजामध्ये जाओ, जरा की इन्स्टिट्यूशन, महत्वाचे इन्स्टिट्यूशन असतात, संस्था असतात, आणि ह्या संस्थांमधले जे टॉपमोस्ट पोझिशन जे असतात दे आर द पॉवर इलाइट. फॉर एक्झाम्पल काय? फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल एक स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. तर पॉलिटिकल स्ट्रक्चर मधलं टॉपमोस्ट इन्स्टिट्यूशन ते झाले पॉवर इलाइट. आपल्या इथं रिलीजियस संस्था आहेत, काय आहेत? तर त्यातले त्यात जी टॉपमोस्ट रिलीजियस संस्था असेल तिचे टॉपमोस्ट लीडर्स ते झाले ब्युरोक्रेसी आहे. ब्युरोक्रेसीचे टॉपमोस्ट पोझिशन दे आर कॅबिनेट सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी, हा, दे बिकम पॉवर इलाइट. इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये बघा, टॉपमोस्ट इंडस्ट्रीज असतील त्याचे जे पॉवर पोझिशन आहेत, आता नारायण मूर्ती 6 days वीक लिव्ह करायचं चाललंय तो म्हणतोय, तर त्याचं म्हणण्याला महत्व आहे की नाही? होईल का? होणार. तर थोडक्यात मला काय सांगायचं, अडाणी, अंबानी, नारायण मूर्ती हे कोण झाले? पॉवर इलाइट. हा हा, धार्मिक संस्था असतील, विद्यार्थ्यांच्या संस्था असतील, त्यांचे हेड दे बिकम, मिलिटरीच्या संस्था ऑर्गनायझेशन त्यांचे हेड, कित्येक सारे आहेत बघा, की इन्स्टिट्यूशन्स, दे बिकम द पॉवर इलाइट. लक्षात आलं का? तर युएसए मध्ये तो म्हणतो इट इज नॉट डेमोक्रेसी, युएसए इज अ पॉवर इलाइट. तो म्हणतो युएसए मध्ये जे काही निर्णय घेतले जातात, तुम्ही कोण म्हटलं युएसए डेमोक्रेसी आहे? हे सगळे निर्णय कोण घेत आहे? हे पॉवर इलाइट्स घेतात. Who take decisions in USA? It is not government by the people, for the people and of the people. आम आदमी के पास पावर होती ही नहीं, सब निर्णय कौन लेता है? ये पॉवर इलाइट लेता है, ऐसा वो कहता है. कळालं का कंटेक्स्ट? आता युएसए मध्ये पॉवर इलाइट कोण आहे? तर त्यांनी त्याचं पण वर्गीकरण सांगितलेलं आहे. तो म्हणतो युएसए मध्ये पॉवर इलाइट कोण आहे? तो म्हणतो बाबा जे पॉलिटिशियन्स आहेत, फेडरल पॉलिटिशियन्स, काय,
फेडरल म्हणजे बाबा त्यांचंही राष्ट्र आहे, US एक राष्ट्र आहे, पण त्यांचेही राज्य आहेत आणि त्या प्रत्येक राज्यातले जे कोण लीडर्स असतील, गव्हर्नर म्हणा तुम्ही त्यांना, ते कोण आहेत? पॉवर इलाइट आहेत. किंवा मिलिटरी मधले टॉप पोस्ट असतील, USA मधली जी मिलिटरी हा जो स्ट्रक्चर आहे, संस्था आहे, त्याच्यामधले टॉप ऑफिसर्स हे कोण आहेत? पॉवर इलाइट आहेत. किंवा USA मधला जो कॉर्पोरेट क्लास आहे, कुठला वर्ग? कॉर्पोरेट क्लास, त्याचे इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणू शकतो की बाबा कॉर्पोरेट वर्ग, त्यातल्या त्यात USA ची डिफेन्स इंडस्ट्री फार महत्वाची आहे. कुठली? हा, USA चं सगळ्यात जास्त उत्पन्न हा कुठून येतो? डिफेन्स मधून.
सो USA जी आहे ती अप्रॉक्सिमेट डेमोक्रेसी आहे, कम्प्लीट डेमोक्रेसी नाही आहे, पण डेमोक्रेसीच्या व्यक्तीकडे शक्ती नसते, पण ज्यावेळेस व्यक्ती कुठल्या संघटनेचा भाग बनतो त्यावेळेस त्याला थोड्या का प्रमाणात असे शक्ती मिळते, आणि ती संघटना, ती जी काही ग्रुप असेल, असोसिएशन असते, ते त्याच्या इंटरेस्टचं फुलफिल करत असते. आणि डेमोक्रेसीमध्ये जे निर्णय घेतले जातात ह्या संघटना ज्या आहेत त्या एकत्रित येऊन कन्सेन्सस बेसने, संमतीने निर्णय घेतात, आणि प्रत्येक संघटना आपापल्या स्टेक होल्डरचा जे इंटरेस्ट आहेत ते फुलफिल करण्याचा प्रयत्न करतात, असं प्लुरलिस्ट म्हणतो. पण रॉबर्ट डाल म्हणतो की बाबा सी राईट मीन्स तू जे सांगत आहे की बाबा USA पॉवर रिलेट आहे, हे काय आहे? चुकीचं आहे. USA ही काय आहे? पॉलिआर्की आहे, मीन्स रूल बाय मेनी असोसिएशन, आणि ही आदर्श लोकशाही नसेल, बट आदर्श लोकशाहीच्या काय आहे? नजीक आहे, म्हणून तो त्याला म्हणतो इट इज अप्रॉक्सिमेट डेमोक्रेसी. मी मान्य करतो की बाबा हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब टाकण्याचा निर्णय हा पॉवर इलाइटने घेतला असेल, पण दैनंदिन आयुष्यामधले जे काही निर्णय आहेत ते पॉवर इलाइट घेत नसतात, हे या संघटनाच मिळून घेत असतात. पण डेमोक्रेसीमध्ये व्यक्तीकडे पॉवर नसते, पण ज्यावेळेस ते कुठल्या संघटनेचा भाग बनतात त्यांना पॉवर प्राप्त होते, आणि ते त्यांचे इंटरेस्ट संघटनेमार्फत, असोसिएशन मार्फत पूर्ण करतात. आलं का लक्षात? समजतंय? गॉट दिस पॉइंट? त्याला पुढे युक्तिवाद केला जातो की बाबा रॉबर्ट ढाल सर, जर समाजामधली शक्ती संघटनेमध्ये जर विखुरलेली असेल किंवा डिवायडेड असेल तर सगळ्या संघटना महत्वाच्या आहेत का? तर रॉबर्ट ढाल इथे थोडासा चाचपडतो आणि तो त्याच्या कन्सेप्टमध्ये चेंज करतो, आणि पॉलिआर्कीच्या पुढे जो कन्सेप्ट देतो डिफॉर्म. काय? डिफॉर्म. थोडीशी त्याच्यामध्ये थोडं विस्कळीत झालंय असं आपण म्हणू शकतो, आणि म्हणतो मी मान्य करतो की डिफॉर्म पॉलिआर्कीमध्ये तो काय म्हणतो की मी मान्य करतो संघटना महत्वाची असते, शक्ती संघटनेमध्ये विखुरलेली असते, बट सगळ्या संघटना ज्या आहेत त्या महत्वाच्या नसतात. काही संघटना काय हे फार महत्वाच्या असतात बाकीच्या संघटनेपेक्षा. मग त्यातल्या त्यात कुठल्या? तर ज्या कॉर्पोरेट असोसिएशन्स असतात. कुठल्या? किंवा इंडस्ट्रियल असोसिएशन. ठीक आहे, ह्या ज्या काही संस्था आहेत किंवा संघटना आहेत बाकीच्या संघटनेपेक्षा ह्या संघटना त्या समाजामध्ये महत्वाच्या असतात. कळालं का? विषय संपला. खुद के पैर पर पत्थर डाल दिया. म्हणून इथं म्हटलं जातं ढाल शुम्पीटर ऍक्सिस. काय? ढाल शुम्पीटर ऍक्सिस. म्हणजे ह्या दोन, म्हणजे शुम्पीटर कोण आहे? एलिटिस्ट आहे. ढाल कोण आहे? प्लुरलिस्ट आहे. हे दोघांचे विचार कुठं ना कुठं तरी येऊन मिळतात. एलिटिस्ट काय म्हणत होते? सत्ता कुणाकडे असते? काही एलिटकडे असते. फक्त ढाल त्यांना काय म्हणतोय? कॉर्पोरेट ग्रुप. पण ते काय झालं? शेवटी एलिटच झालं की नाही? मीन्स दिस टू थेअरी मीट समवेअर. त्याला म्हणतात ढाल शुम्पीटर ऍक्सिस. तर एलिटिस्टचं म्हणणं आहे पॉवर कुणाकडे असते? उच्चभ्रू वर्गाकडे आहे. डिफॉर्म पॉलिटिक्समध्ये रॉबर्ट ढाल काय मान्य करतो की बाबा त्यातल्या त्यात सगळ्या संघटना महत्वाच्या नसतात, कॉर्पोरेट संघटना ज्या असतात त्या फार महत्वाच्या असतात. थोड्या प्रमाणात ताकद शक्ती त्यांच्याकडे जास्त असते. भाई फिर तेरे में और एलिटिस्ट में क्या फरक रहा? कसं बस बुडत असताना रॉबर्ट ढाल डोकं बाहेर काढतो आणि म्हणतो नहीं नहीं आप गलत पकड़े हैं. हम में और एलिटिस्ट में फर्क है. क्या है? क्या है फर्क? क्या फर्क है? तो देखो एलिटिस्ट क्या कहते हैं या मार्क्सिस्ट क्या कहते हैं? सब निर्णय कौन लेता है? मार्क्सिस्ट कहता है कैपिटलिस्ट क्लास, एलिटिस्ट कहता है उच्च भ्रू क्लास, प्लुरलिस्ट कहते हैं सभी निर्णय कॉर्पोरेट क्लास नहीं लेता है. सगळे निर्णय त्यांना फक्त कॉर्पोरेट क्षेत्रामधले जे काही निर्णय आहेत त्याच्यातच इंटरेस्ट असतो. कुठले?
द डिसिजन्स विच आर रिलेटेड टू कॉर्पोरेट सेक्टर ह्यांच्यामध्येच त्यांना इंटरेस्ट असतो, तेच निर्णय ते घेतात. बाकीचे सेक्टरमध्ये ते इंटरफिअर करत नाही. हा आमच्यामध्ये तुमच्यामध्ये फरक आहे. एलिटिस्टसाठी उच्चभ्रू निर्णय कुठले घेतात? सर्व. कॅपिटलिस्ट क्लास मार्क्सिस्टसाठी निर्णय कुठे घेतात? सर्व. प्लुरलिस्ट काय म्हणतात? कॉर्पोरेट क्लास निर्णय कुठे घेतात? सर्व नाही, फक्त कॉर्पोरेट. बाकीचे जे आहेत ते डेमोक्रेटिकली मध्ये बाकीच्याही संस्थांचा रोल हा असतो. म्हणून आम्ही नाही हो, आमचे विचार जे आहेत मार्क्सिस्ट पेक्षा वेगळे आहेत. आमचे विचार एलिटिस्ट पेक्षा वेगळे आहेत. कॉर्पोरेट दैनंदिन आयुष्यामधले निर्णय घेत नाही, ते फक्त कॉर्पोरेट क्षेत्रामधले सेक्टरमधले जे निर्णय आहेत तेच घेत असतात. त्यांना बाकीच्या निर्णयाशी सेक्टरमधल्या निर्णयाशी काही घेणं देणं नसतं. म्हणून आमच्यामध्ये मार्क्सिस्टमध्ये आमच्यामध्ये एलिटिस्टमध्ये फरक आहे. पण हे बोलणं हे सांगणं बरं नव्हतं. हे थोडक्यात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नच झालेला आहे. म्हणून प्लुरलिस्ट थेअरीच्या बाबतीतही बघायला गेलं तर दे वॉन्ट टू कीप द केक अँड वॉन्ट टू हॅव इट ऑल्सो. थोडक्यात थोडीफार म्हणू शकतो की बाबा द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला सापडते. ही होती प्लुरलिस्ट थेअरी ऑफ स्टेट म्हणा किंवा ऑफ डेमोक्रेसी म्हणा. हा होता कन्सेप्ट ऑफ पॉलिआर्की किंवा डिफॉर्म पॉलिआर्की. अरे आजच संपला की कळालं का? दिस इज व्हॉट इज. म्हणून ह्याचा बेस कुठून येतो? प्लुरलिस्ट थेअरी ऑफ सॉव्हर्निटी. आणि प्लुरलिस्ट थेअरी ऑफ स्टेट किंवा प्लुरलिस्ट थेअरी ऑफ डेमोक्रेसी बेसिकली डेमोक्रेसी जे आहे त्याला अनालिसिस करतात. कुणाच्या विरोधात आलेला आहे? एलिटिस्ट थेअरीचा. समजलं? प्लुरलिस्ट थेअरी बेसिकली डेमोक्रेसीला एक नव्याने सांगण्याचा प्रयत्न करतात की बाबा डेमोक्रेसीमध्ये लोकांकडे सत्ता शक्ती असते का? नाही, पण इट इज रूल बाय मेनी. पण काय? मेनी असोसिएशन. हा, सत्ता केंद्रित होत नाही एका संस्थेमध्ये संघटनेमध्ये, ती विखरली जाते अमॉंग व्हेरियस असोसिएशन. निर्णय प्रणाली जी असते सगळेजण मिळून घेतात आणि आपापले इंटरेस्ट जे आहेत संघटनेचे जे लोक आहेत त्यांचा इंटरेस्ट फुलफिल करण्याचा प्रयत्न करतात. पॉलिआर्की पुढे जाऊन डिफॉर्म पॉलिआर्की आणि पुढे जाऊन मी नाही तो. आलं लक्षात? अशा प्रकारे प्लुरलिस्ट थेअरीचा पण आजच आपण पूर्णविराम लावलेला आहे. उद्या आपण बघणार आहोत जेंडर पर्स्पेक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह. म्हणजे उद्याच पॉवर आपलं संपलं. कळालं का? काही गरज नाही ना जास्त काय अजून? गरज नाही म्हणजे हेच खूप झालं. समजलं पॉलिआर्की आणि डिफॉर्म पॉलिआर्की? ठीक. मग उद्या आपण स्टार्ट करूया जेंडर पर्स्पेक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह. जेंडर पर्स्पेक्टिव्ह तर आपण केलेलाच आहे. फक्त थोडंसं आजच मी माझ्या ग्रुपवरती पण एंजल्सचे विचार टाकलेले आहेत. असो बघून घ्या. ठीक आहे. जेंडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये त्याचा पर्स्पेक्टिव्ह महत्वाचा आहे आणि रॅडिकल फेमिनिस्ट जो आपण ऑलरेडी बघितला आहे, म्हणून त्याला काय कंप्लीट करायला मला 10 ते 15 मिनिटं लागतील. आणि कन्स्ट्रक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह मध्ये हाना अरेंट, गांधी तर मी गांधीमध्येच कव्हर करेल. ग्रामसी नाही हो, हा CB मॅकफर्सन. हे 3 विचारवंत आपल्याला बघायचे. त्यातल्या त्यात हाना अरेंटचा पर्स्पेक्टिव्ह झालेला आहे. थोडी उजळणी मी उद्याच्या लेक्चरमध्ये करेल. गांधींबद्दल थोडंसं सांगेल कारण गांधींमध्ये आपण त्यांचा कन्सेप्ट ऑफ पॉवर घेणारच आहोत. आणि तिसरं कोण आहे महत्वाचं? CB मॅकफर्सन, जो डेमोक्रेसीच्या सिद्धांतामध्ये पण येतो. कशामध्ये? हा, पण इथेच आपण बघू म्हणजे तिथेही आपल्याला समजायला थोडा सोपा जाईल. इज इट क्लिअर? आता तुम्ही बघताल तर साइड बाय साइड थेअरी ऑफ डेमोक्रेसी मधलं तुम्हाला लिबरल डेमोक्रेसी कळाली असेल, सोशलिस्ट डेमोक्रेसी कळाली असेल, बरोबर आहे, एलिटिस्ट व्ह्यू ऑफ डेमोक्रेसी कळाली असेल आणि प्लुरलिस्ट व्ह्यू ऑफ डेमोक्रेसी कळाली असेल. आता फक्त आपल्याला फॉर्म्स ऑफ डेमोक्रेसी बघायचंय, मॉडेल्स ऑफ डेमोक्रेसी बघायचं, म्हणजे डेमोक्रेसी पण आपल्या हातात येऊन जातं. अवघड काही नाही, सगळं ओव्हरलॅपिंग आहे. फक्त कुठल्या वेळेस काय विचारलंय ते जरा नीट लक्ष देऊन ठेवायचं, हेच तिकडे सापडणार. गॉट इट? आणि म्हणून मी ते लिंक लावत गेलेलो आहे की स्टार्टेड विथ दिस देन दिस, म्हणजे पुढचे जे टॉपिक्स आहेत तिथं तुम्हाला त्याचाच बेस वापरत जायचं, मग पुढचं ऑटोमॅटिक बनत जातं.
कुठलाही लोड राहत नाही. म्हणून पहिलं प्लुरलिस्ट थेअरी ऑफ सॉव्हर्निटी घेतली. त्याच्यामुळे आज तुम्हाला रॉबर्ट ढाल मला 10 मिनिटात समजवता आला. हे जर प्लुरलिस्ट थेअरी ऑफ सॉव्हर्निटी नसती घेतली असती तर रॉबर्ट ढालचा ड पण नसता कळाला. सी द लिंक. यू शुड स्टडी विथ दिस लिंक. ज्या प्रकारे मी सिलेबस कंप्लीट करत आहे, रिव्हिजन पण त्याच प्रकारे करायची. आज उगाच मनाला वाटलं पॉवर घेतला नाही. थिंकर्स, आयडियोलॉजी, स्टेट, पॉवर, त्याच्यानंतर आज मी आयडियोलॉजी परत घेणार आहे. कन्सेप्ट ऑफ आयडियोलॉजी आहे ना. हा, त्याच्यानंतर लेजिटिमेसी छोटासा कन्सेप्ट आहे. मग डेमोक्रेसी, मग राहिलं काय जस्टिस, इक्वॅलिटी आणि टॉपिक इज एंड. आणि मग आपल्याला पुढचा पार्ट आयआरचे थेरीज हे ज्याशी लिंक्ड आहे. लिबरल्स मधून येणार लिबरल व्ह्यू ऑफ पॉलिटिक्स आणि एक आहे रिअलिस्ट व्ह्यू. हे दोन प्रामुख्याचे व्ह्यूज आहेत. आणि एक मार्क्सिस्ट व्ह्यू आहे. लेनिनचा आपण बघितलेलंच आहे. काहीच राहत नाही. इज इट क्लिअर? म्हणून म्हटलं की सुरुवातीला वेळ लागतो, नंतरचा पेस मध्ये जातो. कळालं? मी सिलेबस पळवत नाहीये. सिलेबस ऑटोमॅटिक पळतोय. आणि जर तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर मी काल तुम्हाला एक पुस्तक दाखवलेलं आहे, रेफरन्स बुक. सरांनी काय शिकवलं त्या रेफरन्स बुक मध्ये काय आहे बिंदास कम्पेअर करा. कारण त्याच्या विशिष्ट दुसरं कुठलंच रेफरन्स बुक टॉप लेवलचं नाही. कळालं का? यू कॅन क्रॉस चेक ऑल्सो. त्याचा टाइम ग्रुपवर टाकण्यात येईल. ठीक आहे. सध्या हे लेक्चर्स जे काय ऍडजस्टमेंट करतात करू द्या त्यांच्या पद्धतीने. मग आपण आपलं बरोबर भलेही हा टाइम काही हरकत नाही. मी तुमच्यासाठी घेणार म्हणजे घेणार. इज इट क्लिअर? काळजी करू नका. तुम्ही जिथं असाल मी तिकडे येईल. वाटलं जाताना घेऊन पण जाईल. पण हे मी संपवून द्या. ही माझी जबाबदारी. इज इट क्लिअर?